नमस्कार. तर सकाळी सकाळी आपल्याला खूप घाई असते, तर तेव्हा डब्यासाठी आज आपण बनवतोय बटाटा गवारची भाजी. अगदी झटपट तयार होणारी ही भाजी आहे. सकाळच्या मध्ये लवकर बनून तयार होते. तर चला बघूया कशी बनवली आहे. इथं मी गवारीच्या शेंगा या पद्धतीने व्यवस्थित अशा सोलून घेतल्यात. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर, एक बटाटा घेतलाय, तो या पद्धतीने कापून घेतला आणि पाण्यामध्ये घालून घेतलाय. त्यानंतर एक छोटा टोमॅटो घेतला, एक मोठा कांदा बारीक चिरून, चवीप्रमाणे मीठ, एक चमचाभर आलं लसूण पेस्ट, एक चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, पाव चमचा हिंग, कढीपत्ता, एक छोटा चमचा मोहरी, एक छोटा चमचा जिरं, एक चमचा कांदा लसूण मसाला, एक चमचा मटण मसाला आणि 2 चमचे शेंगदाण्याचं कूट. गॅसवर एक कुकर ठेवलंय. कुकर चांगलं तापलं की त्याच्यामध्ये आपल्याला आता 2 वरगळे तेल घालून घ्यायचे. तर इथं मी 2 वरगळे तेल घालून घेते. तेल व्यवस्थित तापलंय. त्यात आता जिरं मोहरी घालून व्यवस्थित तडतडू द्यायचंय. त्यानंतर याच्यात हिंग घालून घ्यायचं आहे. हिंग छान फुलला की त्याच्यात आता आपण जे कढीपत्त्याची पानं घेतली होती, तर ती कढीपत्त्याची पानं घालून घेतली आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर यात आता आपण जो बारीक चिरलेला कांदा घेतला, तर तो कांदा घालून घ्यायचा आहे आणि आपला जो कांदा आहे तो लवकर शिजावा म्हणून त्याच्यामध्ये मीठ घालायचे. मीठ घातल्यामुळं काय होतं, जो कांदा आहे तर तो लवकर शिजला जातो. आता आपला कांदा 50% परतला आहे. त्याच्यात आता मी एक बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालून घेते. टोमॅटो घातल्यानंतर आपल्याला कमीत कमी 5 मिनटं कांदा टोमॅटो व्यवस्थित असं परतून घ्यायचे. म्हणजे आपले जे कांदा टोमॅटो आहे त्याची छान अशी ग्रेव्ही तयार होते. तर इथं आपला टोमॅटो व्यवस्थित असं परतून झाला आहे. यात आता मी अद्रक लसणाची पेस्ट घालून घेते. अद्रक लसणाची पेस्ट घातल्यानंतर व्यवस्थित असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि 1-2 मिनटं याला चांगलं शिजू द्यायचं. म्हणजे जो अद्रक लसणाचा जो कच्चेपणा आहे, तर तो अद्रक लसणाचा कच्चेपणा पूर्णपणे निघून जातो. आता यात आपण जे मसाले घेतले होते, तर ते मसाले घालून घ्यायचे. तर हळद, मिरची पावडर, कांदा लसूण मसाला, मटण मसाला, हे सगळे मसाले मी यामध्ये आता घालून घेतलेत आणि व्यवस्थित असं याला परतून घ्यायचं आहे. आता आपले जे मसाले आहेत ते कुकरला थोडेसे चिकटायला लागलेत, तर हे मसाले चिकटू नये म्हणून याच्यात थोडंसं पाणी घालायचं आहे आणि पुन्हा एकदा याला व्यवस्थित चांगलं असं परतून घ्यायचं आहे. तर इथं मी सगळे मसाले छान असे व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घेतलेत. तर आता याच्यामध्ये मी 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घालून घेते. यामुळं आपल्या भाजीला छान असा थिकनेस येईल. तर इथं शेंगदाण्याचं कूट घालून मी व्यवस्थित असं परतून घेतलं आहे. आपले मसाले व्यवस्थित परतलेत. आता यामध्ये मी गवारीच्या शेंगा घालून घेते. तर स्वच्छ धुवून गवारीच्या शेंगा आपल्याला यामध्ये घालून घ्यायच्यात. तर सगळ्या गवारीच्या शेंगा मी यामध्ये घालून घेतल्यात. त्यानंतर आपण जो बटाटा कापून ठेवला होता, तर तो बटाटासुद्धा यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे. आणि व्यवस्थित असं याला आता मिक्स करून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने इथं मी गवार बटाटा छान व्यवस्थित असं मिक्स करून घेते. तर आपला गवार बटाटा छान असा आता इथं मिक्स झाला आहे. यावर आता मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते.
आणि पुन्हा एकदा याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे. आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. तर इथं तुम्हाला किती ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार इथं पाणी घालून घ्यायचं आहे. तर मी इथं पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा याला व्यवस्थित असं मिक्स करून घेते. आणि आता आपल्याला कुकरला झाकण लावायचं आहे. आणि झाकण लावल्यानंतर आपल्याला याच्या फक्त 2 शिट्ट्या काढायच्या आहेत. जास्त शिट्ट्या काढायच्या नाही, कारण जर जास्त शिट्टी काढली तर आपल्या भाजीचा गाळ होऊ शकतो. तर आता इथं 2 शिट्ट्यानंतर मी कुकर बंद केला होता आणि कुकर थोडासा थंड झाला आहे. तर हे बघा, आपली गवार बटाट्याची भाजी इथं बनून तयार झाली आहे. सकाळी सकाळी अगदी झटपट होणारी अशी ही भाजी आहे आणि कुकरला 2 शिट्ट्यामध्ये पटकन बनून तयार होते. टिफिनला देण्यासाठी अतिशय छान अशी ही भाजी आहे. तर ही भाजी घरी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी झाली आहे हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका.